बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबई मनपा अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज येथे आलेले आहेत। मार्चचे डॉक्टर प्रलंबित मागण्यांसाठी राज ठाकरेंनी मध्यस्थी करावी या संदर्भात तिथे आलेले आहेत, त्यांना विनंती करण्यासाठी असं कळतंय। मुंबई महापालिकेने या डॉक्टरांना 11 महिने वाढवण्यात आलेलं मानधन दिलेलं नाही आणि ते लवकरात लवकर मिळावं यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत आणि याचसाठी त्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ते आज मुंबईमध्ये त्यांच्या निवासस्थानी गेले होते अशी माहिती सध्या कळते आहे। तर मार्चच्या डॉक्टरांनी राज ठाकरे यांची काही वेळापूर्वी भेट घेतलेली आहे की यातून काही तोडगा निघू शकतो का आणि इतक्या महिन्याचं जे मानधन राहिलंय ते मिळू शकेल का या मागणीसाठी ते आता तिथे गेल्याचं कळतंय। अधिक माहिती घेणार आहोत प्रणाली कापसे यांच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रणाली, काही वेळापूर्वीच हे डॉक्टरांचं पथक तिथे पोहोचलं होतं, त्यांची भेट झाली का आणि त्याचा काय अधिक तपशील मिळू शकला का? रेणुका, या सगळ्या डॉक्टरांची भेट झालेली आहे। त्यांच्या प्रमुख 3 मागण्या होत्या। एक तर त्यांचं जे वेतन थकलेलं आहे ते वेतन विद्यावेतन जे आहे ते त्यांना देण्यात यावं, जे गेले 11 महिने त्यांना मिळालेलं नाही, ही एक त्यांची प्रमुख मागणी होती। त्यांची दुसरी अशी मागणी आहे की राज्यभरातले जेवढे वैद्यकीय महाविद्यालय आहे हे जेव्हा विद्यार्थ्यांना विद्यावेतन देतात किंवा डॉक्टरांना विद्यावेतन देतात त्यावर TDS लागत नाही, त्यावर कुठल्याही पद्धतीचा कर आकारला जात नाही। परंतु मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे 3ही वैद्यकीय महाविद्यालय अशा पद्धतीनं त्यांच्या डॉक्टरांकडनं TDS घेतं आणि हे चुकीचं आहे। त्यामुळे हे TDS घेतलं जाऊ नये अशी विनंती त्यांची, अशी दुसरी त्यांची मागणी होती। आणि तिसरी त्यांची एक मागणी होती की गेल्या वर्षापासून इररेस्पेक्टिव्ह ऑफ फील्ड, म्हणजे त्यांच्या कुठल्याही शाखेचा, वैद्यकीयामध्ये ज्या काही वेगवेगळ्या शाखा असतात त्या शाखेचा विचार न करता सगळे डॉक्टर आणि सगळे लोक जे आहेत ते सध्या कोविडच्या रुग्णांची तब्येत बरी करण्याच्या कामी लागलेले आहेत आणि गेले वर्षभर ते आपली सेवा देत आहेत। या कालावधीचं त्यांचं जे शिक्षण आहे ते सुद्धा होऊ शकलेलं नाही। असं असताना सुद्धा गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या अशा दोन्ही वर्षाच्या या डॉक्टरांच्या ज्या फीज आहे, शिक्षणासाठीच्या ज्या फीज घेतल्या जातात त्या मात्र वसूल केल्या जाणार आहेत आणि त्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या विद्यार्थ्यांची तिसरी अशी मागणी आहे की राज्यभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं हे जे फीज आहेत त्या घेतल्या जाऊ नये, गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या। तर ही त्यांची तिसरी मागणी होती आणि या संदर्भात राज ठाकरे यांनी या सगळ्या डॉक्टरांना आश्वासन दिलेलं आहे की ते गरज पडली तर मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोलतील। आरोग्यमंत्र्यांची त्यांनी वेळ मागितलेली आहे, त्यानंतर आरोग्यमंत्र्यांशी ते बोलणार आहेत। त्याचबरोबर मुंबईच्या प्रश्नावर, मुंबईतल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नावर सुद्धा ते म्हणाले की तातडीनं यावर उपाय काढण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीनं केला जाईल। धन्यवाद प्रणाली। या सगळ्या अधिक तपशिलाबद्दल आपण बघतोय हे मार्चचे डॉक्टर्स काही वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते आणि या भेटीचा तपशील आता आपल्याला प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी देत होत्या। मुंबईतल्या महत्त्वाच्या बातमीनंतर पुढची बातमी आहे, मराठा आणि धनगर समाजाला या सरकारला आरक्षण द्यायचं नाहीये असं वक्तव्य केलंय भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी। अनेक MPSCच्या विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाहीये, राज्य सरकारने या विद्यार्थ्यांचं नुकसानच केलंय अशी टीका देखील पडळकरांनी केलेली आहे। बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे। आता जवळजवळ 11 महिने होऊन गेले तरी सुद्धा 413 विद्यार्थ्यांचं हे भविष्य टांगणीला लागलेलं आहे। त्यांना नियुक्त्या द्या म्हणून मी 12 मार्चला, म्हणजे मला त्या विद्यार्थ्यांचाच फोन आला होता की पुणे येथील पत्रकार भवनला आम्ही एक आंदोलन करतोय आणि तुम्ही तिथं आमच्याबरोबर या। पण तेव्हाही पोलिसांनी त्यांच्यावरती दबाव आणला आणि ते आंदोलन होऊ शकलं नाही। तेव्हाही आम्ही माननीय सरकारकडे विनंती केली होती की हे जे 413 विद्यार्थी आहेत त्यांना नियुक्ती द्या। अनेक मुलांची लग्न व्हायची आहेत, अनेक मुलींची लग्न व्हायची आहेत, अनेक मुलांच्या घरच्या प्रचंड अडचणी आहेत, त्यांना गावामध्ये त्यांची मिरवणूक काढली, त्यांचे सत्कार केले। आता लोक त्यांना विचारतात यार तू खरं तर अधिकारी झालायस का? त्यांना अपमान सहन करावा लागतोय आणि त्यांना नियुक्तीपत्र द्या। तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाच मनस्ताप होतोय असं नाही आहे। मराठा समाजाच्या विद्यार्थ्याच्या बरोबर इतर मागास, भटके विमुक्त, अनुसूचित जाती आणि जमाती याही विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रचंड नाराजी आहे, त्यांनाही मनस्ताप होतोय आणि म्हणून आम्ही माननीय सरकारकडे विनंती केली होती की तुम्ही या 413 विद्यार्थ्यांना नियुक्ती द्या, त्यांचा वेळ विनाकारण वाया घालवू नका। परंतु राज्य सरकारनं त्यांना नियुक्तीपत्र दिलं नाही।
त्यामुळे सरकार तत्परता दाखवत नाही अशा आशयाचा आरोप आत्ता केलेला आहे गोपीचंद पडळकर यांनी. आणि मराठा आणि धनगर समाजाला सरकारला आरक्षण द्यायचंच नाही असं देखील गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं आहे. त्यांनी असं देखील म्हटलंय की एमपीएससीच्या अनेक विद्यार्थ्यांना नियुक्तीच दिलेली नाही आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार सातत्यानं डोळेझाक करतंय अशी देखील टीका त्यांनी आता केलेली आहे. राज्य सरकारमुळेच या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, आरक्षण देण्यामध्ये चालढकल होतीये, कारण विद्यार्थ्यांना अजून नियुक्ती देखील दिलेली नाही असं देखील आता त्यांनी म्हटलेलं आहे. आताची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि सांगलीत ते बोलत होते. मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला हे आरक्षण द्यायचं डोक्यात नाहीच आहे अशा पद्धतीची टीका गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे. सरकारवर थेट आणि गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत. आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि गोपीचंद पडळकर यांनी नेमकं काय मुद्दे मांडलेत आपण बघितले आणि या संदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात आता मराठा नेत्यांची यापुढे भूमिका काय असेल याविषयी देखील आपण बोलणार आहोत. आपल्याला माहिती आहे कालच एक महत्त्वाची बैठक देखील सरकार पातळीवर झालेली आहे, पण त्या दरम्यान अशा अनेक टीकांना सध्या सरकारला सामोरं जावं लागतं आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अजूनही नियुक्ती देण्यात आलेली नाहीये. त्याचबरोबर यावेळी गोपीचंद पडळकर यांनी आदित्य ठाकरेंवर देखील टीका केलेली आहे. ज्याप्रमाणे आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये स्थान देत तत्परता दाखवली होती, तर इतर विद्यार्थ्यांचा प्रश्न किंवा इतर महत्त्वाचे नाहीयेत का मुद्दे असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. अधिक बोलणार आहोत आपण. मराठा क्रांती मोर्चाचे नेते आबा पाटील